4:15 वाजलेत. आपण जस्ट कंपनी मधून लोडिंग करून बाहेर आलोय. बायकोला म्हणलं आम्ही आता व्हिडिओ बंद फिरत असतो. पहिल्या गाडीत फिरलोय. वहिनी तुमच्यासाठी मेसेज. फुकाटचा पॉइंट द्यायचा नाही. पहिला उभा ठेवला, नंतर आडवा ठेवला, मग मी इकडे आडवा बसलो. म्हणजे बरेच एक्सपेरिमेंट ट्राय केले आणि कशी तरी रात्र काढली. कर्नाटक, आंध्र आणि तामिळनाडू. मित्रांनो, तुम्हाला पण सापडत असतील असे कार्यकर्ते का हो, की जे बिगर टिपीचाच प्रवास करतात. नमस्कार भावांनो, सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. गुजरात सिरीज झाली, कोचिन सिरीज झाली आणि आता टायटल पाहिलं असेल तर चेन्नईची सिरीज मित्रांनो, म्हणजे तामिळनाडूचा 1300-1400 किलोमीटरचा प्रवास आपल्याला वन साइड ह्या सिरीज मध्ये एन्जॉय करायचा. तर कोचिन सिरीजला भरपूर सारी मजा आली असेल. आजचा ब्लॉग तुम्ही जर पाहिला असेल ना, तर त्यात NH66 पूर्ण कव्हर केलाय. टोटली स्टार्टिंग पासून एंड पर्यंतचा NH66चा प्रवास आहे. नसेल पाहिला तर नक्की जाऊन बघा. आणि ह्या सिरीज मध्ये मित्रांनो आपण डायरेक्टली लोकेशन वरती आलोय. म्हणजे आता आपण आहे डोंबिवलीमध्ये आणि एनविक कंपनी आहे. तिथून केमिकलचे काही 700-800 किलोचाच माल असणार आहे. तो घेऊन आपल्याला डायरेक्टली चेन्नईला जायचं आहे. ह्या वेळेस पण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तामिळनाडू असा प्रवास आपल्या नव्या गाडी बरोबर, म्हणजे नवीन महिंद्रा पिकअप बरोबर. ही तिसरी सिरीज ह्या वर्षातली 2026ची तुम्हाला एन्जॉय करायला भेटणार. आणि मस्त असं ही सिरीज आहे. त्यामुळं चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल वरती सेट करा. तर या मित्रांनो जेवायला, कारण कंपनीमध्ये पण लंच ब्रेक चाललाय आणि आपल्याकडे पण डब्बा आहे. तर जेवण उरकू. मस्तपैकी चपाती आहे, मेथीची भाजी आहे. चल जेवण संपूया आणि मग आतमध्ये डायरेक्टली लोडिंग पॉईंटला भेटूया. आतमध्ये काही कॅमेरा वगैरे अलाउड नसणार आहे, कारण केमिकलची कंपनी आहे. तर आलोय मित्रांनो आपण कंपनीच्या आतमध्ये. चला बघूया आता किती वेळ लागतोय लोडिंगसाठी. भेटूया डायरेक्टली लोडिंग झाल्यानंतर. 4:15 वाजलेत. आपण जस्ट कंपनी मधून लोडिंग करून बाहेर आलोय आणि आपल्या गाडीमध्ये मित्रांनो फक्त 35 बॉक्स आहेत. एक 700 किलो वजन असेल. 35 जुने 70. तर चला आता पहिलं ट्रॅफिकच्या आधी बाहेर पडूया, निघूया बाहेर. बाकी सगळ्या गोष्टी पुढे पुढे कव्हर करूया. ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुणे तिथे काय उणे. तर मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग. सकाळ सकाळी तुम्ही बघू शकता भरपूर असं ट्रॅफिक आहे. आपण आहे सध्या कॅम्प मध्ये आणि हे सगळं ट्रॅफिकचं मॅनेजमेंट करतात आपले महाराष्ट्र पोलीस, पुणे पोलीस. कारण गेले 3 दिवस झाले मित्रांनो पुण्यामध्ये ट्रॅफिकची एक समस्या निर्माण झाली. ती म्हणजे आपल्या इथं चालू आहे मॅरेथॉन, पुणे मॅरेथॉन, सायकल मॅरेथॉन चालू आहे. 19, 20, 21, 22 आणि पूर्ण ट्रॅफिक जाम आहे, जाम. तर मुंबई टू चेन्नईची मित्रांनो आपली सिरीज चालू आहे आणि रात्री पुण्यामध्ये आलो होतो आणि पुण्यामध्ये येऊन मित्रांनो आपण पार्ट रोड पण उचलला. एक घर सामान आहे डायरेक्टली चेन्नईचं. आता त्याचं एक सॅम्पल तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकताय. आपल्या कॅबिन मध्येच एक बॉक्स पण आहे. मागं पूर्ण फुल झालंय आणि वरती सुद्धा 2 बॉक्स ठेवलेले आहेत. तर भरपूर असं ट्रॅफिक आहे. सकाळ सकाळीच मित्रांनो आपल्याला ट्रान्सपोर्टरने बोलवलं होतं. बोलला पार्ट लोड आहे, घेऊन जा. चेन्नईचाच आहे डायरेक्ट. म्हटलं मग कशाला सोडायचं. आपल्या गाडीमध्ये तुम्ही पाहिलं असेल मुंबईमधून फक्त 35 ड्रम आले आहेत आणि ते 35 ड्रम प्लस आता हे टाटा एचचं घर सामान, असे डबल रिपोर्ट जाताना चेन्नईसाठी. आता डबल रिपोर्ट का गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळा तुम्ही कमेंट करता की दादा नवीन गाडी घेतली किंवा मग ट्रान्सपोर्ट धंद्याचा. आता माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करतो, शिकवण्याचा प्रयत्न करतो की कसे रिपोर्ट केले जातात किंवा कसं काय. आता तुम्हाला क्ल्यू तर भेटतातच, फक्त आता तुम्हाला ते तुमच्यापाशी वापरणं गरजेचं आहे. वापरलं तर धंदा सक्सेस आहे. मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण मित्रांनो कुछ पाने के लिए कुछ खोना पडतंय. आता हे कशावरती मी म्हणलं तर आता हे जर बॉक्स पुढे आहे तर मला झोपण्याचा काही सोर्सच नाही. आता पुढे झोपल, कसं झोपल हे तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटेल. बट आता हे सगळं करून स्ट्रगल तर आहेच ना मित्रांनो. हे स्ट्रगल करणं ह्यासाठीच गरजेचं आहे. तुम्हाला ट्रान्सपोर्ट म्हणजे रेट तुटल्यामुळं हे तुम्हाला आता हेडॅक एवढं वाढवलंय. रेट तुटतायत ना, मग तुम्ही जर पुण्यातून जो 19-20 हजारामध्ये जे पळायला लागलेत ना चेन्नईला, हे त्यांच्या बरोबर लक्षात येईल रेट तुटून का पळतात. आणि आपण रिपोर्ट बराच पुढचा केलाय, बराच पुढचा. विचार करू शकताय. कारण जो काय पार्ट लोड आहे तो पण ऑलमोस्ट चांगल्या रेटचा आहे आणि फुल रेटचं जो आपण जे मेन बुकिंग घेतलंय ते पण चांगल्याच रेटचं आहे. तर हे सगळं करणं गरजेचं आहे. तिकडून काय लागेल हे माहित नाही. पण आता सध्या चेन्नईकडून जास्तीत जास्त कंटेनर गाडीची रिक्वायरमेंट असते आणि मी बराच टाइम ट्राय करत होतो
ह्या गाडीला घेतल्यापासून का चेन्नईच्या ट्रिप आपल्याला जास्त मारायला पाहिजेत, कारण आपल्याकडे वार्षिक टीपी आहे. टीपीचा मुद्दा निघाला तर सांगतो. टीपी आपण चेन्नईचा आपली 1.3 असल्यामुळे वर्षाचा एकदाच टीपी निघतो, आणि एकदाच टीपी निघाल्यामुळे मग तो तर वसूल झाला पाहिजे. आपण ज्यावेळेस कन्याकुमारीला गेलो होतो त्यावेळेस तामिळनाडूचा टीपी काढला होता. आता तो आपल्याला चेन्नईसाठी सुद्धा फायद्याचाच ठरणार आहे. मग टीपीचा खर्च वसूल तर झालाच पाहिजे ना. ते पण आहे. फक्त आता ह्यावेळेस आपल्याला आंध्राचा टीपी लागेल. कर्नाटकचा टीपी आपण येतानाच काढला होता, तो आहे म्हणून तो फायद्याचा ठरणार आहे. तर आता तो टीपी प्लस आंध्राचा एक काढायचा आणि तामिळनाडूचा आपल्याकडे आहे. तर सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण जसं जसं पुढे जाऊन ना तसं तसं कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ब्लॉगाने सिरीज शेवटपर्यंत बघत चला, कारण बऱ्याचशा गोष्टी इंट्रोमध्ये नसतात, बट ते डीपली तुम्हाला पुढे गेल्यानंतरच बघायला भेटतात. तर चला मित्रांनो, हा 1300 किलोमीटरचा प्रवास एन्जॉय करा आणि मस्त अशी सिरीज होणार आहे. त्यामुळे चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. वर्ष दीड वर्ष दिसतंय चालू आहे ते बघा. बरे ना? बरं काय चाललंय बाकी? एक नंबर. तुमची गाडी आठवण बघितली मी, गाडी कोचिंगलाच लावत पाहिजे. होती. तुमची आठवण कोचिंगला झाली त्या कट्ट्यावर बसलो. आता ते सगळं बदललंय तिथलं, सगळं काढलंय तिथला. वेगळंच करून परवा दिवशी काय झालं तिथं तुमची ती हे बघितलं जाताना आईला म्हणलं क्वेश्चन आम्ही, मग मला माहिती म्हणली सारखी काय तुम्ही व्हिडिओ बघत असतो. बायकोला म्हणलं आम्ही आता व्हिडिओ मधनं फिरत असतो, पहिल्या गाडीत फिरलोय. ओ वहिनी तुमच्यासाठी मेसेज हे बघा आहेत आमच्या बरोबर, आणि आम्ही विसरणार नाही बरं का. चला मित्रांनो, आम्ही जरा गप्पा गोष्टी करतो मग भेटूया. तर मस्त असं कोल्ड्रिंकचा बेत आखला होता, थोडाफार गप्पा मारल्या आणि अतुल भाऊंला बाय बाय करून आपण डायरेक्टली पोहोचलो आता फलटणमध्ये. आणि फलटणवरतून मित्रांनो हा पालखीचा रोड आहे. आता हे फलटणचा ज्यावेळेस बायपास कम्प्लीट होईल ना त्यावेळेस टेन्शन फ्री होणार, कारण बाकी जेजुरीचा झालाय, लोणंदचा झालाय, आता फक्त एवढाच राहिलाय. आणि डायरेक्टली मग पंढरपूर पर्यंत तर रोड सुपर, म्हणजे पालखीचा रोड आहे ना याचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. आता थोडंफार आहे ते काय होईनच, लवकरात लवकर कम्प्लीट होईल. आणि पंढरपूर ते विजापूरच्या रोडचं पण काम बऱ्यापैकी झालेलं आहे, त्यामुळे तिथं पण आता टाइम लागत नाही. आणि हा रोडने प्रवास करण्याचा हाच फायदा होतो की आपल्याला ट्रॅफिक वगैरे या सगळ्या गोष्टींपासून वाचता येतं. सगळ्यात मेन ते कारण आहे. टोल होतील आता, जसे रस्ते कम्प्लीट होतील तसे टोल पण होतील. काय तर 2 टोल तर आहेतच, एक जेजुरीचा आणि एक नातेपोत्याचा. हे 2 टोल विजापूर पर्यंत लागणार पुण्यावरतून आल्यानंतर. रात्रीचा 1:30 वाजलाय मित्रांनो, आपण पोहोचलोय कुस्तगीला. म्हणजे आपलं बरोबर 625 किलोमीटरचं अंतर कव्हर झालंय आणि अजूनही 650 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. गाडीमध्ये झोपायला जागा नाहीये, युनिफॉर्म वगैरे मगाशी चेंज करून घेतला होता. बोललो नको हवालदारला फुकाटचा पॉइंट द्यायचा नाही. मग कपडे वगैरे चेंज केली आणि इथपर्यंतचा प्रवास उरकून घेतला. आता जस्ट डिझेल संपलं होतं, म्हणलं रिझर्व लागली तर डिझेल टँक फुल करून घ्यावं, कारण कर्नाटकमध्ये आणि आंध्रामध्ये डिझेलचा बराच फरक पडतो. आंध्राचा टीपी पण काढून घेतलाय मित्रांनो आपण. 230 रुपयाचा टीपी निघालाय 8 दिवसाचा, आणि तो एवढ्या रात्री काढलाय कारण कोण सापडतं नाही. तर आपले हिंदवी स्वराज्यवाले आहेत, त्यांचा नंबर इथं मेन्शन केलेला आहे. ते रात्री 1-2 वाजेपर्यंत जागे असतात स्पेशली टीपी काढून देण्यासाठी. तर तुम्हाला जरी कधी टीपी काढायचं असेल ना, त्यांना कॉन्टॅक्ट नक्की करा, त्यांचा नंबर डिस्प्लेवरती तुम्हाला दिसेलच. तर चला आता मस्तपैकी झोपतो, भेटूया सकाळी, कारण आता गाडीमध्ये झोपायला पण जागा नाही. आता बैठे बैठे सावधान. चला मित्रांनो, भेटूया सकाळी. सगळ्यांना गुड नाईट. बोला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो बरोबर वाजलेले 10. अंघोळ पूजा मस्तपैकी उरकून आपण रेडी आहे. काय होतं माहिती का मित्रांनो, आता रात्री पाहिलं असं झोपायचे लय हाल झाले आपले. खरंच हाल झाले, कारण हा बॉक्स पहिला उभा ठेवला, नंतर आडवा ठेवला, मग मी इकडं आडवा बसलो. म्हणजे बरेच एक्सपेरिमेंट ट्राय केले आणि कशी तरी रात्र काढली. बोललो नाही भाई, हे बॉक्स पुढे ठेवल्यावरती झोपायचं लय हालत खराब होऊन जातात. प्रवास पण लांबचा आहे ना, 1200-1300 किलोमीटरचा प्रवास आहे. अजून 662 किलोमीटर झाले त्या बघा, आणि अजूनही 600 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. तर मला सगळ्या गोष्टी उरकावा, फ्रेश नाश्ता पाणी व्हावं. तर ढाब्यावरती थांबलो होतो, नाश्ता पाणी उरकून घेतला. बोललो आता चला आंघोळ बिंघोळ उरकून मस्तपैकी गाडी पण साफ करून घेतली, पुढून वगैरे पुसून चकाचक बॉडी वगैरे झाली. आता इथून डायरेक्टली हॉस्पेटवरतून बेल्लारी, बेल्लारीवरतून अनंतपूर, अनंतपूरवरतून चेन्नई,
असा आपला प्रवास करायचा आहे मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत. या प्रवासामध्ये मित्रांनो आपल्याला 3 टिपी लागत आहेत, कर्नाटक, आंध्र आणि तामिळनाडू. तर कर्नाटकचा टिपी आपला आज संपल, कारण तो आपण कोचीनवरतून येताना काढला होता. आंध्र प्रदेशचा टिपी आपण रात्रीच काढलाय, म्हणजे ज्यावेळेस आपण पोहोचलो 1:30 वाजता इथं ढाब्यावरती, त्यावेळेस तो काढून घेतला. बोललो त्याच्यानंतरच पुढे एंट्री करायची. बिगर टिपीची एंट्री करायला नको, त्यामुळे मी रात्रीच टिपी काढून घेतला आणि 1:30 वाजता दादांनी आपल्याला टिपी काढून दिलाय. मी त्यांचा नंबर ऑलरेडी टाकलाय. तुम्हाला पण कधी टिपी इमर्जन्सीमध्ये काढायचा असेल कॉन्टॅक्ट करा. त्यांचे चार्जेस ॲडिशनली घेतात, बाकी टिपी तुम्हाला टायमावर ते भेटून जातो, म्हणजे तुमचा प्रवास थांबत नाही. तर शक्यतो त्यांना कॉन्टॅक्ट करू शकताय तुम्ही टिपीसाठी. आणि आंध्र प्रदेशचं झालं, आता आपल्याकडे राहिला तामिळनाडूचा टिपी. तर तो आपण वार्षिक काढलेला आहे, त्यामुळं त्याचंही टेन्शन नाही. पुढं प्रवासामध्ये आपल्याला कधी 365 दिवसात कधी या टिपीचा फायदा घ्या आणि ट्रिपा पण त्यानुसार चेन्नईच्या घेत चला. गुट्टी सरळ, अनंतपूर राईट, म्हणजे ती जी कमान दिसते ना ती राईट. सर्व्हिस रोडला घ्यायला लागणार आहे. मस्त रोडचं काम झालंय मित्रांनो. हे बेल्लारी गुत्ती हा आंध्रमधला रोड, आणि आता आपण सर्व्हिस रोडला टाकून घेऊया फ्लायओव्हर खालून राईट. तर बरोबर 1 वाजायला आलाय. वेलकम टू आंध्र प्रदेश. चेकपोस्ट ऍक्च्युली पुढे आहे. ही कमान लक्षात ठेवायची. आहा, APSRTC आंध्र प्रदेशची बस. कशी मस्त कमान बनवली की नाही. आता कुठेतरी जाऊन जेवणाचा ब्रेक उरकायला लागणार आहे. चला बघू कोणता एखादा चांगला ढाबा बघून थांबू, म्हणजे जेवणाचा ब्रेक पण उरकलेला. तर बरोबर 2 वाजलेत मित्रांनो. समोर जल्लीपल्ली टोल प्लाझा आहे. भरपूर अशी भूक लागलेली आहे, कारण रस्ता पूर्ण सिंगल आहे. रस्ता चांगला आहे, टॉप क्लास आहे, फक्त सिंगल आहे. त्यामुळे आता फोटो उरकून घ्यावा. टाइम बरोबर झालाय 2चा. ओके, अनंतपूर, मदनपल्ली, तिरुपती. अच्छा, 450 किलोमीटरचा प्रवास राहिला अजून. 450. चला निघूया. बरोबर 2:23 झालेत आणि 450 किलोमीटरसाठी रात्री 11:15चा टायमिंग दाखवतोय. आता निघू, फटाफट कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ॲक्च्युली ह्या रोडवरती प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का, रस्ता सिंगल आहे ना, तर रंबलर जास्त आहेत. स्पीड ब्रेकरपेक्षा रंबलर आहेत, त्यामुळे थांबावं लागतंय. बाकी काही प्रॉब्लेम येत नाही. तर चला निघूया आता. महिना सुरू झालाय जानेवारीचा आणि आताच गरमी जाणवायला लागली आहे. अजून तो पुढं मे, जून. पण काय क्लायमेट सगळं आता सांगूच शकत नाही, कधी पण पाऊस पडतोय. आणि आता आपलं क्लायमेट पण तसंच आहे, थोडं दमट आहे ऍक्च्युली. आणि इकडली शेती बघा मित्रांनो, शक्यतो तुम्हाला आहे ना इकडं थोडी ओबड धोबड शेती बघायला भेटेल. असे प्लेन लेवल नाही आहे जास्त. मित्रांनो तुम्हाला पण सापडत असतील असे कार्यकर्ते गाव की जे बिगर टिपीचाच प्रवास करतात. बरेच आहेत म्हणजे जाणवतं ते काही वेळेस नाही का, की हा मी टिपीच नव्हता काढला, किंवा काहींना सवय असते की मुद्दामून टिपी नाही काढायचं, मग एंट्री देत पळायचं. पण कधी पण मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा, कोणत्याही स्टेटमध्ये आपण एंट्री ज्या वेळेस करतो ना, तर शक्यतो टिपी काढत चला. काय नाही, 100, 200, 500 जे काय लागतील ते काढून पुढे गेलं तर तुम्ही एक लिगली गाडी चालवताय. त्यामुळं ते डॉक्युमेंटेड क्लिअर असणं, किंवा त्या स्टेटमध्ये तुम्हाला तुमच्या सिक्युअरसाठी, म्हणजे शक्यतो आता समजा कसं आहे माहिती आहे का, बाहेरच्या राज्यामध्ये आपण गेलो आणि आपल्याकडे टिपी नसला आणि आपला अपघात वगैरे काही झाला तर तिचा प्रॉब्लेम क्रिएट होते. म्हणजे तुम्हाला तुमची गाडी सुद्धा सोडवता येत नाही, अशी कंडिशन असते. बघा आंध्र प्रदेशचे ट्रॅफिक पोलीस मस्तपैकी भर उन्हात बसलेत चौकात. अनंतपूरला पोहोचलोय मित्रांनो. आणि कसं तर तुम्हाला इन्शुरन्स वगैरे क्लेम करता येत नाही, किंवा काय बऱ्याचशा प्रॉब्लेम्स आहेत. तुमचा ॲक्सिडेंट जरी झाला तरी तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो, किंवा चुकू नये नाही काय अशा गोष्टी घडल्या ना तर प्रॉब्लेम क्रिएट होतो. म्हणून शक्यतो आपला टिपी काढत चालला अदर स्टेटला गेल्यानंतर. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की राव तामिळनाडूचा टिपी
3650 रुपये काहीतरी त्या टिपीला खर्च येतो. मग एवढा महागाचा टिपी काढायचा वर्षभराचा आणि आपल्याला का थोडी रेग्युलर ट्रिपा जायला लागतात. नाही, बट कसं आहे, जर एखाद्या वेळेस चालून जाईल की तुम्ही असं गुपचूप जाऊ शकताय किंवा येऊ शकताय, बट चुकूनही पकडलं गेलं तर प्रॉब्लेम आहे ना. त्यापेक्षा आपली टिपी काढत चला आणि मगच एंट्री करत चला. तर पोचलोय अनंतपूरला. अनंतपूर सिटी क्रॉस करतोय आपण. मधोमध आलोय आता ऑलरेडी. पुढून घ्यायचं आहे राईट. ट्रॅक्टरवाले दादा सरका की बाजूला, त्या बसच्या मागं जाऊ, एक्सप्रेसच्या. हा, सूर्यास्त एक नंबर. आणि कसा आहे रोड मित्रांनो, एकदम मस्त आहे. सिंगल असलं म्हणून काय झालं, क्वालिटी. ओ भाई, आंध्र प्रदेश महामंडळ कसं आहे. ग्रीन परी, आपली लाल परी, इकडे ग्रीन परी. कर्नाटक मध्ये पण अर्धे हाप अर्धे लाल परी. चला तिकडे निघालो. तिरुपती. या रोडने प्रवास करताना मित्रांनो आहे ना, मला आपल्या कात्रजचा नवले ब्रिजचा जो रोड आहे ना, त्याची सेम आठवण झाली. ऍक्च्युली आपण कुठं, हा पालमनेर आहे बघा. पालमनेर टू फॉरेस्टचा आहे आणि आपला सेम 7-8 किलोमीटरचा असा स्लोपचा रोड आहे हा. मोगली चित्तूर सरळ राहिलं आणि हा रोड आहे. स्पीड लिमिट 30 आहे. आणि ह्या रोडला आहे ना, होत असतील ऍक्सिडेंट. आता आपल्याला काय माहित नाही, आपण रेग्युलरली चालत नाही ऍक्च्युली ह्या रोडवरतून. बट ह्या रोडला प्रत्येकी 200 मीटर वरती हे बघा. आता बसचं स्पीड बघा, आपलं स्पीड 37 आहे का. हे बघा, पाहिलं का त्या ट्रकचा स्पीड 70-80 ने आलाय खाली सरळ. हा, आपण 40 वरती आहे. सांगायचं कारण हे की जे आता घाटामध्ये बऱ्याच ठिकाणी ना 200 मीटरला पूर्णपणे 5-6 स्पीड ब्रेकर टाकून ठेवलेले आहे त्यांनी, जेणेकरून तिथं गाडी एकदम स्लो होऊन जाते. आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही मोकळ्या पॅचमध्ये येता ना, मग त्यानंतर असं फुल स्पीडने गाडी खाली निघून जाते. तर हे मी सांगितलं होतं त्यावेळेस. त्याच्यावरती आपण जो व्हिडिओ बनवला होता ना, जे ऍक्सिडेंट होत होते आपल्या नवले ब्रिजवरती, त्यावेळेस पण मी ते सांगितलं होतं. एक 4-5 म्हणजे 200 मीटरवरती 4-5 स्पीड ब्रेकर नक्की टाका, जेणेकरून गाडी फर्स्ट गिअरमध्येच ते स्पीड ब्रेकर क्रॉस करून पुढे जाईल, जेणेकरून गाडीचा पूर्ण स्पीड कंट्रोलमध्ये राहील. तर आता वाजलेत बरोबर 9. चला, VR फॅमिली ढाबा थांबूया. मला वाटतंय काहीतरी खाऊन घेऊया, पुढं थांबूया. नाही तर कोणच थांबलं नाही त्याच्याजवळ. पुढच्या ढाब्यावरती थांबू, जिथं गाड्या लागलेल्या असतील ना, ट्रक वगैरे, अशा ठिकाणी जेवायला थांबूया आता. हिमाचल पंजाबी ढाबा. अरे बाबा, चला मित्रांनो, जेवण उरकून घेऊ. हा छोटासा ढाबा आहे, गाडी लावूया आणि जेवून जाऊया. या मित्रांनो जेवायला मस्त असं आलू मसाला मागवलाय, तंदूर रोटी. चला निघालोय मित्रांनो आपण जेवण उरकून. चित्तूर आहे फक्त 18 किलोमीटर, तिरुपती 82 आणि चेन्नई 180. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. टापोटाप रोड आहे, जाता येईल, खेचता येईल. बुम. तर वाजलाय मित्रांनो रात्रीचा 1 आणि आपण पोहोचलोय कांचीपुरमला, राजस्थानी ढाब्यावरती. आता इथे मस्तपैकी आराम करू. सकाळी 9 वाजता गाडी खाली होणार आहे, त्यामुळं सेपरेट ब्लॉगमध्ये त्या गोष्टी कव्हर करता येईल. तर आत्तापर्यंतची जर्नी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढची जर्नी पाहायला विसरू नका, कारण आपण चेन्नईमध्ये 2 ठिकाणी गाडी अनलोडिंग करणार आहे आणि बाकी अजून बऱ्याचशा धमाल गोष्टी करणार आहे. तर चला हा ब्लॉग इथेच एंड करू. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि गुड नाईट.